डिझायनिंग करणं म्हणजे फक्त फर्निचर सिलेक्ट करणं, कलर चूज करणं आणि लॅपटॉपवर बसून मूड बोर्ड बनवणं. बट इन रियालिटी इंटेरियर डिझायनिंगचा खरा गेम स्टार्ट होतो ऑन साइट, जिथे सगळं मेसी असतं, अनप्रेडिक्टेबल असतं आणि खूप जास्त रिअल. जर तुम्हीही तुमचं ड्रीम होम डिझाईन करत असाल तर तुम्हाला एका परफेक्ट इंस्टाग्राम स्टोरी मागे ऍक्च्युअली काय घडतं हे जाणून घेणं फार इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला जर हे माहिती नसेल तर ही गोष्ट तुमचं टाइम, मनी आणि स्ट्रेस मध्ये कॉस्ट करू शकते. हाय, मी वेदिका. आय एम एन इंटेरियर डिझायनर. मी इंटेरियर डिझायनिंग मध्ये माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आहे, जिथे की मी बेसिक शिकले, जसं की स्पेस प्लॅनिंग, मटेरियल कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन सॉफ्टवेअर. बट ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला आज जे काही येतं ते फक्त कॉलेजमधून आलेलं नाही. हे सगळं मी काय शिकली आहे ते ऑन साईट प्रोजेक्टवर. एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मी इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये माझं काम सुरू केलं. इनिशियली मी प्रोजेक्ट असिस्ट केलं, जिथे की मला ऍक्च्युअल साईट फ्लो काय असतो तो समजला. आणि ऑनेस्टली काहीही परफेक्ट प्लॅननुसार होत नसतं. बऱ्याचदा मेजरमेंट मिसमॅच होतात, मटेरियल डिले होतात, क्लायंट डिसिजन्स बदलतात आणि कॉन्ट्रॅक्टर ड्रॉइंग त्याच्या पद्धतीने इंटरप्रेट करतो. आणि स्लोली मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट समजली. गुड डिझायनिंग म्हणजे फक्त क्रिएटिव्ह नाही, एक्झिक्यूट करणं तितकंच इक्वली इम्पॉर्टंट असतं. आता मी फ्रीलान्सिंग स्टार्ट केली आहे, जिथे की मी इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट हँडल करते. क्लायंट आणि साईट दोघांचा डिरेक्ट कंट्रोल माझ्या हातात असतो. यामुळे मला डिझाईन आणि एक्झिक्युशन या दोघांवर कंट्रोल मिळाला आणि जिथे मला डिरेक्ट कनेक्शन मिळवून गोष्टी इझिली सॉर्ट करता येतात. माझा डिझाईन अप्रोच खूप प्रॅक्टिकल आहे. मी स्पेस ओव्हर कॉम्प्लिकेट करण्यामध्ये बिलीव्ह करत नाही. फॉर मी गुड इंटेरियर म्हणजे फर्स्टली ते फंक्शनल असलं पाहिजे, इझी टू मेंटेन असलं पाहिजे आणि डेली यूज लक्षात घेऊन डिझाईन करता आलं पाहिजे. मी नेहमी ट्राय करते की स्पेस फक्त फोटोसाठी नाही तर ती ऍक्च्युअली कम्फर्टेबल लाईफसाठी इम्पॉर्टंट असली पाहिजे. बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे घर म्हणजे एक शोरूम नाही तर ती तुमची लिव्हिंग स्पेस आहे. बहुतेक लोकांना असं वाटतं की इंटेरियर डिझायनर फक्त ड्रॉइंग देऊन त्याचं काम संपवतं. बट रियालिटीमध्ये इट इज कम्प्लिटली डिफरंट. साईटवर मी कंटिन्युअसली रिअल कंडिशन्स नुसार डिझाईन ऍडजस्ट करत असते. मटेरियल आणि स्पेस रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते आणि इन्शुअर करत असते की जे मी डिझाईन केलं आहे ते प्रॉपरली एक्झिक्यूट होतंय का. बिकॉज ऑनेस्टली डिझाईन सक्सेसफुल होतं की फेल होतं हे साईट एक्झिक्युशनवर डिपेंड करतात. आणि दॅट्स वाय मी एक्झिक्युशनवर तितकीच इक्वली इन्व्हॉल्व. सो आय लाईक टू से इट व्हेरी क्लिअरली. आय जस्ट डोंट डिझाईन इंटेरियर, आय हँडल द रिअल साईट एक्झिक्युशन. कारण माझ्यासाठी डिझाईन तेव्हाच कम्प्लीट होतं जेव्हा ते प्रॉपरली रिअल लाईफ मध्ये बिल्ड होतं. राईट नाऊ आय एम ओपन टू टेक अ न्यू इंटेरियर डिझायनिंग प्रोजेक्ट्स अँड कोलॅबोरेशन. जर तुम्हीही तुमचं घर डिझाईन करणार असाल, वेदर इट्स 1 BHK, 2 BHK ऑर अ रिनोव्हेशन, तुम्ही डिरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच या चॅनलवर मी रेग्युलरली रिअल साईट एक्सपिरियन्स, डिझाईन ब्रेकडाऊन्स, बजेट इनसाइट्स आणि इंटेरियर डिझायनिंगची ऍक्च्युअल रियालिटी या सगळ्यांबद्दल बोलणार आहे. सो सबस्क्राईब टू दिस चॅनल अँड स्टे ट्यून्ड.